Hello students, chapter number 4 Molecular Basis of Inheritance part 3. आजचा आपला टॉपिक आहे DNA replication. First, DNA replication. It is the process by which DNA duplicates itself is called replication. Then through which it forms two copies that are identical to it. म्हणजे DNA हा स्वतःची एक्झॅक्ट कॉपी तयार करतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं DNA replication. Then DNA molecule regulates and controls all activities of cell. DNA molecule हा सेलच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज रेग्युलेट आणि कंट्रोल करण्याचं काम करतो. प्लस इट कंट्रोल्स सिंथेसिस ऑफ अदर मॉलिक्युल्स ऑफ सेल. वेन सेल रिप्रोड्यूस DNA डुप्लिकेट इटसेल्फ टू डिस्ट्रीब्यूट इक्वली टू डॉटर सेल. म्हणजे जेव्हा सेल डिव्हिजन होते तर डॉटर सेलना इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं DNAचं. ओके. ॲज कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA परफॉर्म टू फंक्शन्स, हेट्रोकॅटॅलिटिक अँड ॲटोकॅटॅलिटिक. First, heterocatalytic function. DNA direct synthesis of chemical molecules other than itself. म्हणजे स्वतःपेक्षा दुसऱ्या जर मॉलिक्युलचं जेव्हा सिंथेसिस केलं जातं DNA कडून तेव्हा ते फंक्शन कुठलं असेल? हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंथेसिस ऑफ RNA करत असेल तेव्हा ती प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन. जेव्हा सिंथेसिस ऑफ प्रोटीन असेल तेव्हा ती प्रोसेस आहे ट्रान्सलेशन. म्हणजे हे फंक्शन आहे DNAचं पण हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन. तर ह्या दोन टर्म आपण अपकमिंग व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट, ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन. DNA डायरेक्ट सिंथेसिस ऑफ DNA इटसेल्फ. म्हणजे स्वतःच जर सिंथेसिस करत असेल तेव्हा ते ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन असेल. आणि एक्झाम्पल आहे त्याचं रेप्लिकेशन. इन यूकॅरियोट्स द रेप्लिकेशन ऑफ DNA टेक्स प्लेस ओनली वन्स इन सेल सायकल अँड इट ऑकर्स इन S फेज. ओके. आता जे काही सेल सायकल आहे त्याच्या S फेजमध्ये DNAचं रेप्लिकेशन होतं. तर DNA रेप्लिकेट्स थ्रू सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. तर सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन म्हणजे काय? तर इथं रेप्लिकेशन होतं म्हणजे नवीन त्याचा डुप्लिकेट तयार होतो, त्याची कॉपी तयार होते, पण ती सेमी कन्झर्वेटिव्ह असते. याचं मिनिंग काय? तर आपल्याला माहिती आहे की DNAचं स्ट्रक्चर कसं आहे? तर डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. आता हे जे काही दोन स्ट्रँड आहेत तर ह्या दोन स्ट्रँडमधला एक स्ट्रँड जो आहे तो पॅरेंटल DNAचा ॲज इट इज कन्झर्व होतो. म्हणजे डॉटर सेलमध्ये पॅरेंटल DNAचा एक स्ट्रँड ॲज इट इज राहतो आणि दुसरा स्ट्रँड हा नवीन सिंथसाइज होतो, न्यूली फॉर्म होतो. म्हणून याला सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. ओके. जर हे दोन्हीच्या दोन्ही स्ट्रँड ॲज इट इज कन्झर्व झाले असते तर तिथं कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन असं म्हटलं गेलं असतं. पण इथं काय? सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. आता त्याची प्रोसेस जी आहे ते आपण वन बाय वन बघूयात. फर्स्ट, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. देर आर 4 टाईप्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स ऑफ DNA. ओके. आपल्याला माहिती आहे की जे काही 4 हे आहेत नायट्रोजन बेस आहेत तर त्यावरून हे न्यूक्लिओटाइडचे नाव आहेत. म्हणजे DAMP, AMP ॲडिनिन मोनोफॉस्फेट, देन DGMP गॉनिन मोनोफॉस्फेट, CMP सायटोसिन मोनोफॉस्फेट अँड TMP थायमिन मोनोफॉस्फेट. दीज आर प्रेझेंट इन न्यूक्लिओप्लाझम. आता माहिती आहे जे न्यूक्लियसमध्ये आहे ते न्यूक्लिओप्लाझम. आता त्यामध्ये हे न्यूक्लिओटाइड असतात. आता ह्या न्यूक्लिओटाइडना ॲक्टिवेट करणं म्हणजे एक्झॅक्टली काय? बाय इंट्रोड्युसिंग फॉस्फेट ग्रुप दीज न्यूक्लिओटाइड्स आर ॲक्टिवेटेड. म्हणजे त्यांच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप जो आहे तो इंट्रोड्यूस केला जातो आणि ह्या प्रोसेसला फॉस्फोरिलेशन म्हटलं जातं. ओके. आता हे जे काय ॲक्टिवेशन आहे ते दिस न्यूक्लिओटाइड ॲक्टिवेटेड बाय ATP इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फॉस्फोरायलेज. आता इथं AMP म्हणजे काय? ॲडिनिन मोनोफॉस्फेट. तो इथं काय होईल? इथं समजा यामध्ये एक जर फॉस्फेट ग्रुप इंट्रोड्यूस केला तर तो ADP होईल म्हणजे ॲडिनिन डायफॉस्फेट. जर त्यामध्ये 2 फॉस्फेट ग्रुप ॲड केले तर ॲडिनिन ट्रायफॉस्फेट. असं काय केलं जातं तर प्रत्येकामध्ये 2 फॉस्फेट ग्रुप ॲड करून तिथं GTP, CTP आणि TTP म्हणजे तिथं काय झालं? न्यूक्लिओटाइडचं ॲक्टिवेशन झालं. नेक्स्ट इज पॉईंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉईंट. रेप्लिकेशन एक्झॅक्टली जिथून स्टार्ट होतं त्या पॉईंटला पॉईंट ऑफ ओरिजिन म्हणजेच ORI असं सुद्धा म्हटलं जातं किंवा O.
आणि जिथं रेप्लिकेशन स्टॉप होतं म्हणजेच टर्मिनेट होतं तो कोणता पॉईंट असतो, पॉईंट टी. देन युनिट ऑफ DNA इन विच रेप्लिकेशन ऑकर्स कॉल्ड ॲज रेप्लिकॉन. म्हणजे जिथं रेप्लिकेशन होतं त्या जो काही DNA चा जो पार्ट आहे तिथं त्याला काय म्हटलं जातं, रेप्लिकॉन. प्रोकॅरियोटिकमध्ये देर इज ओनली वन रेप्लिकॉन बट इन यूकॅरियोट्स देर आर सेव्हरल रेप्लिकॉन इन टँडम. म्हणजे यूकॅरियोटिकमध्ये जे काय आहेत रेप्लिकॉन ते एकापेक्षा जास्त असतात, पण प्रोकॅरियोटिकमध्ये फक्त वन रेप्लिकॉन असतो. देन ॲट पॉईंट ओ एन्झाईम एंडोन्यूक्लियस निक्स वन ऑफ स्ट्रँड ऑफ DNA टेम्पररली. तर काय होतं की जो काही DNA मॉलिक्यूल आहे तर तिथं पॉईंट ओ आहे. पॉईंट ओ म्हणजे काय, ओरिजिन. ओरिजिन म्हणजे जिथं रेप्लिकेशन स्टार्ट होणार तर तिथं हे एन्झाईम इट निक्स द वन स्ट्रँड म्हणजे एक स्ट्रँड काय करेल तो कट करतो. एंडोन्यूक्लियस हे एन्झाईम आहे जे DNA म्हणजे DNA मॉलिक्यूलमध्ये त्या पॉईंट जवळ कट करतो आणि त्यानंतर हा जो कट आहे तो कुठं असतो तर इन फॉस्फोडायस्टर बॉन्ड. म्हणजे जो शुगर फॉस्फेटचा बॅकबोन आहे त्या मॉलिक्यूलचा तिथं काय केला जातो, DNA मॉलिक्यूल कट केला जातो. देन अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल म्हणजे आता काय होतं त्यामुळं एकदा ते कट केल्यानंतर पुढं हा जो एन्झाईम DNA हेलिकेज असतो. DNA हेलिकेज ऑपरेट बाय ब्रेकिंग विथ वीक हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे जसं इथं काय केलं जातं, फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक केला जातो आणि जो 2 न्यूक्लिओटाईडमध्ये असतो, ओके, फॉस्फोडायस्टर बॉन्ड, आणि हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे तो 2 नायट्रोजन बेसमध्ये असतो आणि हा वीक हायड्रोजन बॉन्ड आहे तो ब्रेक करण्याचं काम कोण करतं तर DNA हेलिकेज. आणि त्यामुळे काय होतं इन व्हिसिनिटी ऑफ ओ म्हणजे काय तर जिथं ओरिजिन आहे, जिथं ओरिजिनचा पॉईंट आहे, जिथं रेप्लिकेशन स्टार्ट होणार तिथं त्या बाजूला काय केलं जातं DNA हेलिकेज हायड्रोजन बॉन्डला ब्रेक करतो. ह्यामुळं काय होतं तर स्ट्रँड ऑफ DNA सेपरेट्स अँड अनवाइंड. 2 स्ट्रँड एकमेकापासून सेपरेट होतात. अनवाइंडिंग इज बाय डिरेक्शनल अँड कंटिन्युअस ॲज वाय शेप्ड रेप्लिकेशन फोर्क. इथं काय होतं रेप्लिकेशन फोर्क फॉर्म होतो. देन इज सेपरेट स्टँड ॲक्ट ॲज अ टेम्पलेट. आता हे जे सेंटेन्स आहे टेम्पलेट ते आपण पुढं बघूयात. 2 सेपरेट स्टँड प्रिव्हेंट फ्रॉम रिकॉइलिंग. म्हणजे आता स्ट्रँड तर सेपरेट झालेत पण ते परत त्यांचं रिजॉईनिंग होऊ नये किंवा रिकॉइलिंग होऊ नये यासाठी इथं SSBP इम्पॉर्टंट आहे. हा सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन आहे. हा SSBP प्रोटीन इट रिमेन्स अटॅच टू बोथ सेपरेटेड स्टँड. म्हणजे आता स्टँड सेपरेट झाल्यानंतर त्यांना SSBP प्रोटीन बाइंड होतो. हे कशासाठी की परत त्यांचं रिजॉईनिंग होऊ नये आणि तिथं काय होतं तर सिंथेसिस ऑफ न्यू पॉलिओन्यूक्लियोटाइड स्ट्रँड्स. देन रेप्लिकेटिंग फोर्क. द पॉईंट फॉर्म अपियर लाईक वाय शेप्ड फोर्क. इथं जो वाय शेप्ड फोर्क फॉर्म होतो त्याला रेप्लिकेटिंग फोर्क असं म्हटलं जातं. देन अनवाइंडिंग ऑफ स्टँड इम्पोज स्ट्रेन. आणि थोडं प्रेशर फॉर्म होतं किंवा थोडं स्ट्रेन फॉर्म होतो आणि ह्यामुळं काय होतं त्याला रिलॅक्स करण्यासाठी सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम असतं. ओके, म्हणजे एक लक्षात घ्या की प्रत्येक एन्झाईमचं इथं फंक्शन आहे आणि तेही स्टेप बाय स्टेप. म्हणजे पहिल्यांदा DNA कट केल्यानंतर हायड्रोजन बॉन्डला ब्रेकडाऊन करणं, त्यानंतर SSBP प्रोटीन तिथं अटॅच होणार, त्यानंतर तिथं जो स्ट्रेन आहे त्याला रिलॅक्स करण्यासाठी सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम असणार आहे. द सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. जसं आपण म्हटलं की जे काही सेपरेट झालेले स्ट्रँड आहेत ते ॲक्ट ॲज अ मोल्ड ऑर टेम्पलेट फॉर सिंथेसिस ऑफ न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. म्हणजे मोल्ड म्हणजे काय असं आपल्याला म्हणते की आपल्याला जर नवीन काहीतरी एखादं बनवायचं असेल तर ते प्रॉपर करण्यासाठी आपण साचा वापरतो. ओके, म्हणजे मोल्ड वापरतो कारण का तर नवीन एखादं जे काही फॉर्म आहे ते एक्झॅक्टली त्याच्यासारखंच बनावं यासाठी मोल्ड असतं. तर त्यासारखंच हा स्ट्रँड काम करतो. म्हणजे जे काय स्ट्रँड आता सेपरेट झालेले आहेत ते ॲक्ट ॲज अ मोल्ड ऑर टेम्पलेट. इट बिगिन्स विथ हेल्प ऑफ RNA प्रायमर. आता परत इथं काय आलं की RNA प्रायमर इथं हेल्प करतो. हा RNA प्रायमर कसा हेल्प करतो तर RNA प्रायमर गेट असोसिएट विथ 3 प्राइम एंड ऑफ टेम्पलेट स्ट्रँड अँड अट्रॅक्ट कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड फ्रॉम सराउंडिंग न्यूक्लिओप्लाझम. म्हणजे स्ट्रँड तर सेपरेट झालेले आहेत. इथं आपण एक्झाम्पल म्हणून एक स्ट्रँड फॉर्म बघूया.
तिथं काय होतं तर हा एक सिंगल स्ट्रँड आहे बरोबर आहे, म्हणजे सेपरेट झालेला. तर RNA प्रायमरचं फंक्शन काय तर न्यूक्लिओप्लाझममधून ह्याला अल्टरनेट म्हणजे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाईडना अट्रॅक्ट करणं. म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे पेअरिंग कसं असतं, समजा थायमिन असेल तर ॲडेनिन त्याला पेअर होणार म्हणजे कॉम्प्लिमेंटरी. जर सायटोसिन असेल तर त्याला गॉनिन हा कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. म्हणजे कसं असतं की इथं समजा जर ॲडेनिन असेल तर हा नवीन फॉर्म होणारा जो स्ट्रँड आहे तर तिथं थायमिन येणार. समजा इथं सायटोसिन असेल तर नवीन इथं येणारा काय असेल गॉनिन असेल. इथं गॉनिन असेल तर इकडं सायटोसिन येणार. इथं ॲडेनिन असेल इथं थायमिन येणार. म्हणजे हे फर्स्ट जे आहे स्टार्ट करायचं काम कोण करणार RNA प्रायमर. म्हणजे ह्याला हा टेम्पलेट म्हणून काम करणार. जिथं ऑलरेडी असणार आहे तर त्याला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तयार होत असताना अशा पद्धतीनं होणार आणि त्याच्यामध्ये काय होईल तर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होणार. मला माहिती की थायमिन आणि ॲडेनिनमध्ये डबल बॉन्ड असतो पण सायटोसिन आणि गॉनिनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतात. देन न्यूली बाउंड न्यूक्लियोटाईड इंटरकनेक्टेड बाय फॉस्फोडायस्टर बॉन्ड. म्हणजे एकदा हे झाल्यानंतर पुढं जे न्यूक्लियोटाईड फॉर्म होणार ते परत कशानं कनेक्ट होतील फॉस्फोडायस्टर बॉन्ड. म्हणजे जसं आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं की हे बॉन्ड ब्रेक होतात तसं नवीन परत ते फॉर्म पण होतात जेव्हा नवीन स्ट्रँड तयार होतो तेव्हा. देन सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड कॅटलाइज्ड बाय DNA पॉलिमरेज. आता स्टार्ट तर RNA प्रायमरनं केलेले असते पण परत तो स्ट्रँड पुढे फॉर्म सिंथसाइज करण्याचं काम करतं DNA पॉलिमरेज. अँड न्यू स्ट्रँड इज ऑलवेज फॉर्म इन 5' अँड 3' डिरेक्शन. म्हणजे 5' to 3' डिरेक्शनमध्ये हे फॉर्म होतात. आता याच्यामध्ये परत लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड ह्यातला डिफरन्स बघूया. टेम्पलेट स्ट्रँड विथ 3' एंड इज लीडिंग टेम्पलेट अँड विथ 5 एंड इज लॅगिंग टेम्पलेट. म्हणजे जो इथं आहे तो लीडिंग टेम्पलेट असणार आहे आणि हा आहे तो लॅगिंग टेम्पलेट. ओके, म्हणजे हे दोन्ही झाले टेम्पलेट स्ट्रँड आणि हे जे नवीन आहेत ते न्यूली सिंथसाइज्ड स्ट्रँड आहेत. म्हणजे हा एक असेल आणि हा एक असेल. पण परत ह्यामध्ये डिफरन्स काय लॅगिंग आणि लीडिंग टेम्पलेट असं का तर हे बघूयात आपण की टेम्पलेट स्ट्रँड विथ 3' एंडला जो आहे तो लीडिंग टेम्पलेट म्हटलं जातं त्याला आणि जो 5' एंडला जो आहे त्याला लॅगिंग टेम्पलेट म्हटलं जातं. द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन स्टार्ट ॲट C3 एंड ऑफ टेम्पलेट स्ट्रँड अँड प्रोसीड टुवर्ड्स C5 एंड. देन बोथ स्ट्रँड्स ऑफ पॅरेंटल DNA आर अँटी पॅरल टू इच अदर. जे काय पॅरेंटल DNAचे दोन स्ट्रँड आहेत सेपरेट झालेले ते अँटी पॅरल असतात. देन न्यू स्ट्रँड ऑलवेज फॉर्म इन 5' to 3' डिरेक्शन. One of newly synthesized strand develop continuously towards the replicating fork. म्हणजे नवीन सिंथसाइज झालेला स्ट्रँड त्याची डेव्हलपमेंट कंटिन्युअस असते अँड टुवर्ड्स रेप्लिकेटिंग फोर्क. हे लक्षात घ्या हा फोर्क आहे. आता ह्याची जी काय आहे तर रेप्लिकेटिंग फोर्ककडं त्याची डेव्हलपमेंट आहे आणि जी कंटिन्युअस आहे त्याला तो जो आहे कंटिन्युअस आहे it known as leading strand and another new strand which develop discontinuously away from replicating fork. हा कसा आहे अवे फ्रॉम म्हणजे हा रेप्लिकेटिंग फोर्क आहे तर त्याच्यापासून हा इकडं सुरू आहे इकडं डेव्हलपमेंट सुरू आहे त्याची म्हणजे अवे फ्रॉम रेप्लिकेटिंग फोर्क असेल आणि प्लस कसा आहे तो डिसकंटिन्युअस आहे. हे लक्षात घ्या इथं काय स्मॉल फ्रॅगमेंट्स तयार झालेले आहेत आणि डिसकंटिन्युअस हा मात्र कसा आहे कंटिन्युअस आहे तर ह्याला लॅगिंग स्ट्रँड असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे जो कंटिन्युअस आहे आणि टुवर्ड्स रेप्लिकेटिंग फोर्क आहे तो लीडिंग स्ट्रँड असणार आहे आणि जो डिसकंटिन्युअस आहे आणि अवे फ्रॉम रेप्लिकेटिंग फोर्क आहे तो लॅगिंग स्ट्रँड असणार आहे. देन DNA सिंथेसिस ऑन लॅगिंग टेम्पलेट टेक्स प्लेस इन फॉर्म ऑफ स्मॉल फ्रॅगमेंट्स. आता जो काही लॅगिंग स्ट्रँड आहे तो डिसकंटिन्युअस आहे. डिसकंटिन्युअस म्हणजे काय ते तिथं स्मॉल फ्रॅगमेंट्स तयार झालेले आहेत आणि ह्या फ्रॅगमेंट्सना ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हटलं जातं. हे जे काय फ्रॅगमेंट्स आहेत तर त्यांना ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हटलं जातं आणि हे जे नाव आहे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स हे सायंटिस्ट ओकाझाकी यानं फर्स्ट ऑब्झर्व केले हे फ्रॅगमेंट्स म्हणून त्या फ्रॅगमेंट्सना नाव काय ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. अँड these फ्रॅगमेंट्स आफ्टरवर्ड्स जॉईन बाय DNA लायगेज. म्हणजे नंतर हे फ्रॅगमेंट जॉईन केले जातात जोडले जातात विथ द हेल्प ऑफ एन्झाईम DNA लायगेज.
Then RNA primers removed by DNA polymerase and replaced by DNA sequence with help of DNA polymerase 1 in prokaryotes and DNA polymerase alpha in eukaryotes. म्हणजे RNA प्रायमर हा फक्त स्टार्ट करून देतो आणि त्यानंतर तो रिमूव्ह केला जातो. म्हणजे स्ट्रँड सिंथसाइज होण्याची प्रोसेस कंटिन्युअस असते, सुरू असते. फक्त आता RNA प्रायमर बाजूला जाऊन तिथं DNA पॉलिमरेज काम करू लागतो. म्हणजे DNA पॉलिमरेज 1 हा प्रोकॅरियोटिकमध्ये आणि DNA पॉलिमरेज अल्फा हा युकॅरियोटिकमध्ये फंक्शन करतो, म्हणजे पुढे ती चेन एक्सटेंड होण्यासाठी. नाउ DNA gyrase, that is topoisomerase enzyme, form double helix to form daughter DNA molecule. म्हणजे परत सिंथेसिस झाल्यानंतर हे डबल हेलिक्स स्ट्रक्चर हे DNA गायरेज फॉर्म करतो. म्हणजे प्रत्येक एन्झाईमचं जे काही स्पेसिफिक फंक्शन आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे. देन फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA. ॲट द एंड ऑफ replication, two daughter DNA molecule are formed in which one strand is parental. ओके, म्हणजे जो ॲज अ टेम्पलेट म्हणून काम करतो तो पॅरेंटल स्ट्रँड असणार आहे. अँड अदर वन इज न्यूली सिंथसाइज्ड. दस 50% इज कॉन्ट्रीब्युटेड बाय मदर DNA, म्हणजे पॅरेंटल DNA. म्हणजे 50% DNA मॉलिक्यूल हा पॅरेंटल DNA असतोच, म्हणजेच मदर DNA असतो. सो इट डिस्क्राइब एज सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. आता हे जे काही सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन आहे ते प्रूव्ह करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट सांगितला आहे, तो आपण बघूयात. की सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन इन न्यूली फॉर्म DNA मॉलिक्यूल, वन स्ट्रँड इज ओल्ड दॅट इज कन्झर्व अँड अदर स्ट्रँड इज न्यूली सिंथसाइज्ड. and is experimentally proved by Matthew Michelson and Franklin Stahl in 1958 by using equilibrium density gradient centrifugation technique. इथे एक टेक्निक यूज केलेलं आहे की इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन टेक्निक, ह्या दोन सायंटिस्टने. तर तिथे एक्झॅक्टली काय केलं, फर्स्ट मिसेल्सन अँड स्टाल इन 1958 परफॉर्म द एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर ऑफ रेप्लिकेशन. म्हणजे हे रेप्लिकेशन एक्झॅक्टली खरंच सेमी कन्झर्वेटिव्ह आहे का नाही हे प्रूव्ह करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट केला गेला. ते कल्चर्ड बॅक्टेरिया ई कोलाय इन मेडियम कंटेनिंग N14 that is light nitrogen and obtain equilibrium density gradient band by using 6 molar CsCl2 and position of band recorded. ह्या दोन सायंटिस्टने काय केलं तर जे ई कोलाय बॅक्टेरिया आहे ओके तो ग्रो केला एका मीडियमवर. जे जो काय मीडियम म्हणजे आपल्याला माहिती की एखादा बॅक्टेरिया ग्रो करायचा असेल तर आपल्याला एक मीडियम तयार करावं लागतं आणि हे मीडियममध्ये कशाचं होतं तर ज्यामध्ये N14 म्हणजे नायट्रोजन हा नॉर्मल नायट्रोजन आहे, लाईट नायट्रोजन, त्यामध्ये ग्रो केलं. त्यानंतर काय केलं तर ऑप्टेन इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट बँड म्हणजेच काय तर ते जे बॅक्टेरिया आहे ते त्यांचं सेंट्रिफ्युगेशन केलं गेलं म्हणजे CsCl2मध्ये. एक्झॅक्टली काय तर CsCl2चा पहिल्यांदा डेन्सिटी ग्रेडियंट जो आहे म्हणजे सेंट्रिफ्यूज केल्यानंतर काय होणार की आपल्याला माहिती आहे की सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर ज्याची डेन्सिटी हायर असेल किंवा जो हेवियर असेल त्यात तो काय होईल तो बॉटमला असेल. ओके, बॉटमला राहील सेंट्रिफ्युगेशन झाल्यानंतर. आणि जे लाईट आहेत ते काय वरती फ्लोट होतील. ओके, म्हणजे ह्या सोल्युशनमध्ये काय केलं गेलं जे ई कोलाय N14मध्ये ग्रो केले गेले होते तर ते एका टेस्ट ट्यूबमध्ये म्हणजे सेंट्रिफ्युगेशन झाल्यानंतर त्या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांच्या पोझिशन जी होती तर त्या पोझिशनवर हे बँड काय केला त्यांचा रेकॉर्ड केला. म्हणजे आपण डायग्राममध्ये म्हणजे अशा पद्धतीनं सेंट्रिफ्युगेशन झाल्यानंतर समजा हेवियर असतील तर हा बँड खाली येईल, जर ते लाईटर असतील म्हणजे लाईट वेट असतील तर हा बँड वरती येईल. अशा पद्धतीनं पहिल्यांदा काय केलं की जो 14चे आहेत तर N14 आहेत त्यामध्ये ग्रो केलेले ई कोलायचं सेंट्रिफ्युगेशन करून त्याचा बँड रेकॉर्ड केला गेला. त्यानंतर E. coli cells then transferred to N15 medium. It is heavy isotopic nitrogen and allowed to replicate for several generation. आता काय होतं तर जेव्हा ह्या मीडियममध्ये ग्रो केले जातात बॅक्टेरिया तर त्यामध्ये नायट्रोजन इट विल बी इनकॉर्पोरेट विथ ई कोलाय बॅक्टेरिया. कारण आपल्याला माहिती आहे की DNA परत काय असं नायट्रोजन बेस आहे त्यामुळे हे काय होतं इनकॉर्पोरेट होतात. मग ते N14मध्ये असेल किंवा N15मध्ये असेल. तर इथं हेवी आयसोटोपिक नायट्रोजनमध्ये ग्रो केल्यानंतर त्यांचं रेप्लिकेशन म्हणजे सेव्हरल जनरेशनपर्यंत काय केलं त्यांचं रेप्लिकेशन होऊ दिलं. देन ॲट इक्विलिब्रियम पॉईंट
point density gradient band was obtained by using 6 molar CaCl2 and the position of this band is recorded. म्हणजे जसं N14 मधल्या बॅक्टेरियाचं जे काय बँड आहे ते रेकॉर्ड केले, तसेच N15 मधल्या सुद्धा बॅक्टेरियाचे बँड रेकॉर्ड केले गेले. देन heavy DNA, that is N15 molecule, can be distinguished from normal DNA by centrifugation in CaCl2 density gradient. Then density gradient value of CaCl2 and N15 DNA is almost same. म्हणजे CaCl2ची जी काही डेन्सिटी ग्रेडियंट व्हॅल्यू आहे ती आणि N15ची सेमच होती. देन ॲट इक्विलिब्रियम पॉईंट N50 DNA विल फॉर्म बँड, म्हणजे N15चा एक बँड फॉर्म झाला. अँड इन दिस बोथ द स्ट्रँड्स ऑफ DNA आर लेबल्ड विथ N15. म्हणजे जे काय म्हणजे हे केल्यानंतर डेन्सिटी ग्रेडियंट काउंट केल्यानंतर तिथं N15 असतं, तिथं काय केलं, लेबल केलं गेलं. म्हणजे इथं आपण बघूयात की पहिल्यांदा काय केलं की N14 मध्ये ग्रो केले, ते त्यांचा बँड अगोदर रेकॉर्ड केला गेला. त्यानंतर हे जे बॅक्टेरिया परत N15च्या मीडियममध्ये ग्रो केले गेले आणि सेंट्रीफ्यूज केल्यानंतर जो काय हेवी DNA बँड आहे जिथं फॉर्म झाला, तर तो परत काय गेला, तिथं रेकॉर्ड केला गेला. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे, सच E. coli सेल्स वेर ट्रान्सफर टू अनादर मीडियम कंटेनिंग N14, दॅट इज नॉर्मल नायट्रोजन. एक लक्षात घ्या की पहिल्यांदा E. coli N14 मध्ये ग्रो केले, त्यानंतर त्याचा बँड रेकॉर्ड केला. त्यानंतर परत काही E. coli हे N15 मध्ये ग्रो केले गेले, त्यांचं परत बँड रेकॉर्ड केले आणि जे N15 मध्ये ग्रो केले होते ते परत ट्रान्सफर केले N14 मध्ये, म्हणजेच नॉर्मल नायट्रोजनमध्ये. आफ्टर फर्स्ट जनरेशन डेन्सिटी ग्रेडियंट बँड फॉर N14 अँड N15 वॉज ऑप्टेन अँड इट्स पोझिशन वॉज रेकॉर्डेड. म्हणजे जेव्हा फर्स्ट जनरेशन घेतलं, म्हणजे इथं काय केलं गेलं आहे की जे बॅक्टेरिया N15 मध्ये ग्रो केले होते ते परत ट्रान्सफर केले N14 मध्ये, त्या मीडियममध्ये, आणि त्यानंतर काय केलं गेलं, त्याचं फर्स्ट जनरेशन ऑप्टेन केलं. आणि हे फर्स्ट जनरेशन कसं 20 मिनिट्समध्ये, कारण बॅक्टेरियाच्या ग्रोथचं जे काही नेक्स्ट जनरेशनचं जे काही टाईम आहे तो फक्त 20 मिनिट्सचा आहे. त्यानंतर फर्स्ट जनरेशनमध्ये काय ऑब्झर्व केलं गेलं की इन फर्स्ट जनरेशन देअर आर बँड फॉर N14 and N15 was obtained and its position was recorded. Then after second generation, 2 density gradient band were obtained, one at N14, N15 and one at N14 position. बघा फर्स्ट जनरेशनमध्ये काय दिसलं, जे काय बँड आहे, एक लक्षात घ्या की समजा हे सेंट्रीफ्युगेशन केल्यानंतर एक तर जर लाईट, म्हणजे आपल्याला माहिती आहे की N14चा जो आहे तो लायटर DNAचा असणार आहे. ओके, म्हणजे N14च्या मीडियममध्ये जे बॅक्टेरिया ग्रो केले त्यांचे जे आहे ते लायटर असणार. त्यामुळे काय असेल, तो इथं त्याचा बँड दिसेल ॲप्रॉक्सिमेटली. ओके, समजा हा N15 मधले बॅक्टेरियाचा असेल तर तो इथं दिसेल. पण जेव्हा N15 मधला N14 मध्ये ट्रान्सफर केला तेव्हा त्याची पोझिशन इथंही नव्हती आणि इथंही नाही आहे, पण कुठे आहे, सेंटरला. म्हणजे यावरून काय आपण म्हणू शकतो की हा जो DNA फॉर्म झालेला आहे तो हायब्रिड DNA आहे. म्हणजे ज्याचा एक स्ट्रँड जो आहे तो N15 आणि एक स्ट्रँड जो आहे तो N14 मधला आहे. म्हणजे एक प्युअर नाही आहे. म्हणजे जर हे म्हणजे आपण असं समजून जाऊया की जर हे फुली कन्झर्व DNA असता तर तिथं काय दिसलं असतं आपल्याला की पहिल्यांदा N15 मध्ये बॅक्टेरिया ग्रो केलेले आहेत आणि त्यानंतर ते N14 मध्ये ट्रान्सफर केले गेले. ओके, जर तिथं टोटली 100% कन्झर्वेशन असतं तर हे दोन्हीही DNA हे N15चे दिसले असते. म्हणजेच त्यांचं जे काय बँड आहे तो इथं फॉर्म व्हायला हवा होता, खाली जो इथं आहे तसा, पण नाही झालं. याचं रिझन काय, तर इथं हायब्रिड DNA फॉर्म झालेला आहे. म्हणजे एक स्टँड हा N15चा असणार आहे आणि एक स्टँड हा N14चा असणार आहे, त्यामुळं इथं हायब्रिड DNA फॉर्म झालेला आहे. ओके, आणि ह्यावरून काय प्रूव्ह होतं की हे सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन आहे. म्हणजे एक पॅरेंटल DNAचा स्टँड राहिला आणि एक न्यूली सिंथसाइज्ड DNAचा स्टँड आहे. परत नेक्स्ट जनरेशन घेतलं गेलं, म्हणजे सेकंड जनरेशनमध्ये रिझल्ट्स काय होते
ग्रो फॉर सेकंड जनरेशन इन N14. म्हणजे तिथं सेकंड जनरेशन घेतल्यानंतर रिझल्ट काय होते, तर इथं मात्र 2 बँड दिसले. आता 2 बँड कसे दिसले, एक होता तो प्युअर N14चा. ओके, आता N14चा कसा असेल की यामध्ये बघा हायब्रिडमध्ये काय होईल, एक स्ट्रँड N14 आणि N15मध्ये काय होईल, तर ॲज इट इज इथं 14चा एक स्ट्रँड, इथं 4 स्ट्रँड फॉर्म होणार. ओके, म्हणजे जे 2 काय असतील N15चे असतील, 2 N14चे असतील. मग ह्याला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तयार जे होणार आहेत. ओके, हे जे स्टँड फॉर्म झालेलं आहे त्यामध्ये काय दिसलं की 2 काय असणार आहेत N14चे प्युअर स्टँड असतात आणि दुसरे 2 काय झालेले आहेत हायब्रिड स्टँड दिसले N15 आणि N14चे. आणि यावरून काय झालं, प्रूव्ह झालेलं आहे टोटली की सेकंड जनरेशनमध्ये आपल्याला असे 2 प्रकारचे स्टँड दिसले. म्हणजे 2 प्युअर असतील जे N14वाले आणि दुसरे 2 काय असतील हायब्रिड असतील. म्हणजे याचं मिनिंग काय, तर पॅरेंटल DNA जो आहे त्याचा एक स्टँड हा पुढं कन्झर्व झालेला आहे. ओके, म्हणजेच काय, तर ह्या पोझिशनवरून म्हणजे ही जे काय बँडची पोझिशन आहे, ही जी काही बँडची पोझिशन आहे ही लाईटसाठी म्हणजे लाईट DNA म्हणजेच N14साठीच आहे आणि हा जो बँड आहे तो हायब्रिड DNAसाठी आहे जो N15 आणि N14चा आहे. त्यामुळे यावरून काय प्रूव्ह होतं की द पोझिशन ऑफ बँड्स आफ्टर 2 जनरेशन क्लिअरली प्रूव्ह दॅट DNA रेप्लिकेशन इज सेमी कन्झर्वेटिव्ह. ओके, थँक्यू.